पाणी सोड हा या ना बर का भाऊ. आता ही टाकी नवीन झाली ही बाई इकडनं सगळी इथं आहे का पाणी आहे का बर का. ऐक मेन मुद्दा आहे. तो मेन मुद्दा नवीन वाटलं हे बघ हे बघ बाटल्या ना काही बांध आणणार बांध हे दाखव भाऊ हे पाणी हे बघा आता हे पाणी कसं प्यायचं लोकांनी हो सरपंच इकडे आता ग्रामसेवक ताई कुठे हो ग्रामसेवक ताई इकडे 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 हा इकडे इकडे आता हे बघा हे पाणी बरं हे पाणी हे लोक पितील का आणि मग तुम्ही ऐका ना नाही पण मग आता हे जे बघा आता हे असं पाणी चालू आहे मग नुसतं तुम्ही हे पाणी त्यांना पावसाचं येईल कपडे धुणे पावसाचं विषय शुद्ध हे बघा नळाचं पाणी हे बघा त्याची अवस्था फिल्टर प्लॅन पण बसवलेला आहे पण ते नाल्याचं पाणी त्याच्यात जात नाही ना पण मग तुम्ही इकडे ना ऐका एक मिनिट ऐका तुम्ही नाही ही शासनाची फसवणूक होते बरं का शासनाची फसवणूक होते आणि सगळं हे म्हणजे हे बघ हे असं पाणी आहे अवस्था आहे आता इकडे कसं काय पाणीपट्टी भरतील लोक सांगा आणि पाणीपट्टी बरं या अशा पाण्याला पाणीपट्टी कशाला भरतील लोक ऐकून घ्या सर पण 1,78,000 रुपये लाईट बिल आलेलं आहे आणि आता नाल्याचाच विषय आता ऐकून घ्या ना लाईट बिलाचा ऐका लाईट बिलाचा आणि गढूळ पाण्याचा काही संबंध नाही भरपूर पाठपुरावा केला मी ह्याला आमदार साहेबांच्या मीटिंग मध्ये पण सांगितलं का आम्हाला साईडला साईड वॉल जे मिशन योजनेतून साईड वॉल आणि जे साईड कॉन्क्रिटीकरण आहे विहिरीचं ते व्हायला पाहिजे कारण ही ग्रामपंचायत छोटी आहे आणि त्यातल्या त्यात हे गाव पण छोटं आहे 350 लोकसंख्या आहे त्याच्यामुळे अनुदान पण कमी आहे नाही ऐका विषय असा होतो का ह्या योजनेला एवढा मोठा खर्च ग्रामपंचायतीकडून शक्य नाहीये का साईड वॉल त्या नाल्याला बांधणं आणि साईडला कॉन्क्रीट बरं हे जिल्हा परिषदेने जेव्हा जलजीवन मिशन योजना जेव्हा आली एक मिनिट पाण्याचा विषय तुम्ही वारंवार किती वेळेस साहेब तुम्हाला पाठपुरावा केलाय आपण कोण आहे ते देवरे साहेब देवरे साहेब नमस्कार नमस्कार विनोद नाटे बोलतोय भूमिपुत्र फाउंडेशन हो साहेब ओळखतो आपली भेट पण झाली 2-3 हा बरं मला एक सांगा साहेब आता इथं 2 वर्ष झालं जलजीवन मिशन योजनेचं काम चालू आहे इथे पाणी येते अक्षरशः गढूळ पाणी येते म्हणजे आमच्याकडे पावसाचं ते पाणी जर गटारी चालतात ना गावामध्ये ते पाणी सुद्धा शुद्ध आहे परंतु तुमच्या हे नळाला येणारं पाणी शुद्ध नाही आहे आणि यांचं असं म्हणणं आहे का ठेकेदार बरं तुम्ही जो जिल्हा परिषदेने कोणाला नेमलेलं आहे ओनली म्हणजे माझ्या माहितीनुसार ओनली आणि सातुर्ली ओनली सातुर्ली